हॅलो गाईज, व्हिडिओ. तर आज चाललो आम्ही बार्डीला बैलगाडा शर्यत. तिकडे बार्डीला आहे आज त्या अड्ड्यावर चाललोय. मागच्या रविवारी कुंडलाच अड्ड्यावर निघलो आणि या रविवारी बार्डीच्या अड्ड्यावर. चला दाखवतो तुम्हाला बैलगाडा शर्यत. चाललोय शर्तीला, शर्ती कुठे खेळता पाहिजे. तर आता कॉल केला एका मित्राला, तेव्हा त्याच्याकडनं लोकेशन घेतलं आम्ही. आता चाललोय. या साईडून दिसत आहेत, तिकडे गाड्या भरपूर दिसत आहेत. त्या पलीकडं तिकडे असतील कदाचित. तर जाऊ आपण. बघू आता इथना मधला रोड आहे तिकडे जायला. जाऊ आता. शुभम शुभम शुभम. आता आम्हाला जी कमान लागली त्याच्यावरनं आतमध्ये घुसायचं होतं आणि आम्ही गेलो फार डिक्सरला लागला. तेव्हा तिकडे जाऊन काही दिसलं नाही आम्हाला, म्हणून आम्ही डोकं लावलं आणि मित्राला कॉल केला. तेव्हा मित्राने आम्हाला लोकेशन सांगितलं. आता आम्ही चाललोय. हा गाव कोणता आहे रे? हा कोशाने. कोशाने काय? कोशानेच्या गावातून चाललोय. हे बघा बैल बघू. गाड्या दिसल्या आता वाटतंय बरोबर चाललोय. कसला गाडीच्या सनरूफ खोलून तो बघा फुल ऊन खातोय. आम्हाला असं झालंय गाडीतून गेलो असतो तर झालं असतं. तो फोर व्हीलर मध्ये असून ऊन खातोय. आम्ही असं बघतोय आम्हाला फोर व्हीलर पाहिजे, त्यात AC बीसी लावून जाऊ. ऊन खात चालला. ठीक आहे, ज्याच्याकडे असतं काय नाही, ज्याच्याकडे असतं त्याच्याकडे काय नाही. बघू शकता अर्ध्यांच्या शर्ती झालेल्या आहेत आणि ते रिटर्न चालले. आम्ही आता चाललोय. तर आता पोहोचलो आपण अड्ड्यात. गर्दी बघू शकता तुम्ही. गर्दी बघून समजून जायचं अड्डा तिथंच आहे. मला एक सांगायचंय तुम्हाला, तुम्ही आमचे व्हिडिओ बघता पण तुम्ही लाईक का नाही करत? सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मेन गोष्ट आहे ना, कमेंट करा. कमेंट म्हणजे आम्हाला समजेल का तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का नाही आवडत ते. तुम्ही कमेंट करा नक्की. पण नुसत्या बघून फायदा नाही काय, लाईक पण केलं पाहिजे, सबस्क्राईब केलं पाहिजे चॅनलला आमच्या, तर फायदा आहे. नुसत्या बघता तुम्ही, व्ह्यूज देता तुम्ही, त्यात काय वांधा नाही. मग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडली नाही ना तरी सांगा का नाही आवडली. आवडली तर सांगा का आवडली, पण तुम्ही सांगा. अशी गाडी बोलते. गाड्याने माहिती बघा. गाईज ही आहे आयफोनची कमाल. फोन झालाय गरम. बघा आता काय व्हिडिओ पण
त्यात काही विषय नाही. आता माझ्या फोन मध्ये करतो. ठीक आहे, सिद्धांच्या फोन मध्ये करू आणि मग माझ्या याच्यामध्ये परत पाठवून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये परत एडिट करेल. इथं एकदम भारी केलंय सुट्टीची हिरं बघू शकता. असं जागा टाकलं कुंडलची हिरं नसता का सगळं. हा अड्डा जरा चांगला वाटतंय कारण सेफ्टी कसं जास्त बघायला पण भारी वाटते. नंबर आहे का तर सुट्टीच्या इथं असं भारी केलंय उभं राहायला. म्हणजे रिक्स आहे थोडी. कशी एवढी येड्या इथं पण बैल येऊ शकतात. कुठं काय टेन्शन. पण जास्त वरती चढू नाही शकत पहिलं म्हणा. नाही जरा भारी वाटते. तर बघू शकता अशी असते सुट्टी. किती स्ट्रगल असतो बैल सोडताना. 15 मिनिटं बैल लागत नव्हता. 15 ते 20 मिनिटं काही बाबा. बघितलं या साईडची गाडी जिंकली तेव्हा ही सगळी बरं मला दिली. लय डेंजर काम असते.
आता छोटी वासरं आहेत तेव्हा बघू दाखवतो कशी पळतात ती पण लय डेंजर पळतात हो. बघतो छोटा आहे तरी पण लय ताकद आहे. तो सीताराम मोठे नसरापूर करे आपलं अभिनंदन. जाऊ नका शर्यतीमध्ये रस प्यायला ये म्हणलं माय आपण हाटलीवर बसत होतो. असं कर मराठी आहे ना युट्यूबला येशील भाऊ आता. हो का बायलाचं नाव आहे आपलं. हा लागली का लागली गाडी त्याच्या आताच झाली का माहिती सांगशील ना बैलाची. का हरवते ना गो फक्त कुठलं आहे कुठलं आहे ही गाडी आता जिंकलेली आहे. या छोट्या वाला घ्या गाडीचा आम्हाला भेटला तिथं तर मग काय बोलतो या गाडीवर टॉप गाडी आहे का किती वाटतं या 12-13 वाटत सलग बोलायला कुठलं पाहिजे कुठलं धोत्रे का ठीक आहे धन्यवाद भाऊ. तर आता ऊन खूप आहे तर आम्ही आता रजा घेतो येतो. कोण ओम ओम सेठ रस प्यायला ये म्हणलं माय आपण हाटलीवर बसत होतो. झाली का आपली गाडी गाडी नाही आली का गाडी मोठी गाडी आहे का आपली आज मोठी गाडी म्हणून लेट होते वाटतं. मोठी गाडी नाही आज मग? आज नाव फिरवायचं होतं मग? पण पहिला कॅन्सल झाला म्हणून आमचं बैल आज रिटर्न घरी गेलाय. आता कसली भांडणं आली इथं. तर ऊन खूप आहे म्हणून आता आम्ही निघायचा प्लॅन करतोय. आम्हाला एवढं थांबून एवढं ऊन लागतंय म्हणजे एवढंसं थांबून एवढं ऊन लागतंय. त्यांच्या गाड्या असतात कधीपासून थांबतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबतात. त्यांचं काय होतं असं एकदा अमोलदा आहे ना सकाळी आलेला संध्याकाळी गेलता गाडीच लागली नव्हती. गाडी लागण्यावर पण असतो. हे बघू शकता कसं एक लाट टाकली का काम फिट होईल. तर हा नाद आहे म्हणून लोक थांबतात. नादा पुढं सगळं आता पुढं काही नाही सगळं बाद आहे. पण आता आपली गाडी कुठं तर आता आम्ही चाललो घरी. खूप ऊन खाल्लं. आता नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा फार 5-6 वाजताच येऊ. काय होतं नेक्स्ट टाइम बघू कुठे यायचं ती तेव्हा एकदम लास्ट येऊ 5-6 वाजता म्हणजे कसं ऊन पण नाही लागणार. आता खूपच ऊन लागलं म्हणून बोललो घरी जाऊ. 1-2 शर्ती बघितल्या पण अजून एवढ्या पण आता टॉपच्या शर्ती नाही बघितल्या. म्हणजे एकदम असे कट टू कट झाले पाहिजे शर्यत कट टू कट. डिसिजन द्यायला एकदम असं स्ट्रेस आला पाहिजे. 4-5 वेळेला लाईव्हला बघितलं पाहिजे कोण जिंकलंय त्याला बोलतात शर्यत. आणि आता नॉर्मलच बघितलं. आता आम्ही चाललोय घरी. हा होता आजचा व्लॉग. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.